नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खरीप हंगाम संपला, पिकांचं प्रचंड नुकसान झालं, पण पीक विमा कुठे आहे? विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत आहेत का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत। कारण की साधारणतः जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा खात्यावरती जमा होणे अत्यंत आवश्यक होते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतून नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या होत्या आणि त्या घोषणांपैकी एक अशी घोषणा होती। कोणती घोषणा होती? तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार, शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा मिळणार, अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली होती। आता सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, हा देखील प्रश्न आता सर्व शेतकऱ्यांना पडला आहे। कारण की सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणे अपेक्षित होते आणि कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की जानेवारी 2026 मध्येच पीक विम्याचे वाटप केले जाईल असं देखील त्यावेळेस सांगण्यामध्ये आलं होतं। परंतु आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला आणि मार्च महिना सुरू झाला आहे आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। त्यामुळे नेमका पीक विमा कधी जमा होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नांदेड जिल्हा कृषी अधीक्षकांनी पीक विमा कंपन्यांना असं काय पत्र लिहिलं ज्यामुळे खळबळ उडाली आहे। तसेच इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता काय पावलं या ठिकाणी उचलले पाहिजेत जेणेकरून त्यांना त्यांचा हक्काचा या ठिकाणी पीक विमा मिळेल। तर या सर्व म्हणजेच की प्रश्नांची उत्तरे तसेच पीक विम्यासंदर्भातील ज्या काही नवीन अपडेट समोर आल्या आहेत तर याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याबद्दल देखील आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला पीक विम्याची अत्यंत आवश्यकता असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। कारण की अर्धवट माहिती तुमच्या हक्काच्या विम्यामध्ये अडथळा ठरू शकते। पीक विम्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। त्यामुळे पीक विम्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। खरं तर सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही जानेवारी महिन्यामध्ये जमा होणे अत्यंत आवश्यक होते, परंतु आता सरकारला देखील पीक विमा वाटप करण्यासाठी फारच विलंब झाला। आता पीक विमा खात्यावरती का जमा झाला नाही आणि नेमका पीक विमा कधी जमा होणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा वाटपाचा कालावधी खरं तर उलटून गेला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा होणे अत्यंत आवश्यक होते आणि अपेक्षित होते, परंतु आता साधारणतः 2 महिने उलटून गेले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। म्हणजेच की खरीप 2025चा पीक विमा वाटपाचा कालावधी खरं तर उलटून गेलेला आहे। अतिवृष्टी झाली, पिकांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांनी वेळेमध्ये तक्रारी केल्या, पंचनामे झाले, पण तरीही कंपन्यांच्या तिजोरीचं कुलूप उघडायला तयारच नाही। म्हणजेच की अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता पीक विमा वाटप करण्याची सरकारने घोषणा केली होती आणि अद्याप देखील पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे
सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आता जालना, बुलढाणा, लातूर, अमरावती असेल, बीड असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चाललेला आहे। अनेक शेतकरी संघटनांनी आता मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे। जर पीक कापणी प्रयोगांचे अंतिम रिपोर्ट सादर झाले आहेत तर मग शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया देखील का जमा झाला नाही, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकरी विचारत आहे। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर पीक कापणी प्रयोगांचे अंतिम रिपोर्ट देखील सादर झाले आहेत, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा एक रुपया सुद्धा का जमा झाला नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। आता बोलूयात एका महत्त्वाच्या अपडेटकडे, म्हणजेच की पीक विम्या संदर्भातील एक नवीन अपडेट आता समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो। तर बघा, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता कोणती नवीन महत्त्वाची अपडेट आली आहे तर बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे। त्यांनी इशारा दिला की जर पीक विमा म्हणजेच की विमा मिळाला नाही तर आंदोलन केलं जाईल। याचीच दखल घेत नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी थेट भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना पत्र धाडलं आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, एक महत्त्वाची नवीन अपडेट समोर आली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। आता संघर्ष म्हणजेच की शेतकरी पुत्र संघर्ष समितीने आता इशारा दिला आहे, जर पीक विमा खात्यावरती जर जमा झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आला आहे। आणि याचीच दखल घेत नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी थेट भारतीय कृषी विमा कंपनी AIC मुंबई आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना आता पत्र या ठिकाणी धाडलं आहे। या पत्रामध्ये स्पष्टपणे विचारलं गेलं आहे की विहित मुदत संपूनही आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊनही पीक विमा वाटप का रखडलेला आहे। म्हणजेच की आता सर्व प्रक्रिया तर पूर्ण झाली आहे, परंतु पीक विमा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती का जमा झाला नाही, तर असा प्रश्न या ठिकाणी पत्रामध्ये विचारण्यामध्ये आलेला आहे। तसेच नुसतं आश्वासन नको तर आता थेट कारवाईचे निर्देश या पत्रामधून देण्यामध्ये आले आहेत। आणि ही केवळ नांदेडचीच गोष्ट नाही, तर हे पत्र आता राज्यातील इतर कंपन्यांसाठी एक इशारा असणार आहे। आता केवळ 2025चा जुना पीक विमा नाही, तर आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। 2026च्या सुरुवातीला झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत अशी देखील मागणी आता जोर धरत आहे। जुना पीक विमा मिळेना आणि नवीन संकट समोर उभं ठाकलेलं आहे, अशा दुहेरी कात्रीमध्ये सध्या शेतकरी अडकलेला आहे। मित्रांनो, आता प्रश्न उरतो की आपल्याला विमा कधी मिळणार, तर शासन स्तरावरती सध्या बैठका सुरू आहेत। तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर पीक विमा जमा झाला पाहिजे याकरिता पाठपुरावा देखील सध्या सुरू आहे। केंद्रीय आणि राज्य कृषी मंत्री सूचना देतात, पण कंपन्या अजूनही ढिम्मा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जोपर्यंत जिल्हा स्तरावरून कृषी अधिकारी विमा कंपन्यांचा असाच पाठपुरावा करणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया वेग घेणार नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता म्हणजेच की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केले पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, स्थानिक कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी तपासू शकता। त्यानंतर शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सामूहिक निवेदने तुम्ही अनेक कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी देऊ शकता। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भागातील समस्या मांडणे देखील अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, हा लढा तुमच्या हक्काचा आहे। पीक विमा हा काही कंपन्यांनी दिलेली भीक नाही, तर तो तुमचा हक्क आहे। नांदेडच्या पत्राचे उत्तर काय येते आणि इतर जिल्ह्यांमध्ये काय हालचाली होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तसेच तुमची काही जर समस्या असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीक विमा वाटप करण्याची जी काही प्रक्रिया असते तर ती सर्व प्रक्रिया
पूर्ण झाली आहे, मग पीक विमा वाटप करण्यासाठी विलंब का होत आहे? तर म्हणजे असा सवाल सरकारला केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून असं देखील उत्तर आलं होतं की पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे पीक विमा खात्यावरती जमवण्याचा विलंब झाला, असं उत्तर देण्यामध्ये आलं होतं. आता प्रत्येक वेळेस तांत्रिक बिघाड का होत आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. खरंच या ठिकाणी तांत्रिक बिघाड होतोय की का उगाच सरकार या ठिकाणी म्हणजेच की खोटी माहिती देत आहे हा देखील प्रश्न आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की लवकरात लवकर पीक विमा देणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की सध्या जर शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचं जे काही नियोजन असतं ते पैशांवरतीच अवलंबून असतं आणि त्यातच मग अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे आतून नुकसान होते आणि शेतकरी संकटात सापडतात. या पार्श्वभूमीवरती सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवरचं या ठिकाणी म्हणजेच की सरकार शेतकऱ्यांवरती दुर्लक्ष करत असल्याचं सध्या चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु सरकारकडे एकच मागणी आहे, सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली पाहिजे, कारण की शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची अत्यंत गरज आहे. शेतीच्या खर्चासाठी किंवा इतर काही कामांसाठी शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना म्हणजेच की शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अडचणी लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी आपली या ठिकाणी मागणी आहे. आता पीक विमा नेमका कधीपर्यंत मिळू शकतो? तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या जी माहिती समोर आली आहे तर या माहितीचा जर एकंदरीत विचार केला तर सध्या पीक विमा जमा झाला पाहिजे याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून देखील पाठपुरावा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने याच मार्च महिन्यामध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. पीक विमा किती मिळणार? तर सरकारनं 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने 17,500 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा केली जाऊ शकते. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा देण्याची घोषणा केलेली होती. किती? तर 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा करण्यामध्ये आली होती आणि त्या अनुषंगाने याच मार्च महिन्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा मिळण्याची शक्यता बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकरी संघटना देखील आक्रमक म्हणजेच की पवित्रा घेत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यानंतर म्हणजेच की आता सध्या पाठपुरावा तर सुरू आहे, त्या अनुषंगाने लवकरच पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमवण्याची दाट शक्यता आहे. खरं तर जानेवारी 2026 म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा झाला असता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे, तांत्रिक अडथळ्यामुळे पीक विम्याची रक्कम जमवण्याचा विलंब झाला असं सांगण्यामध्ये आलं आणि त्यानंतर आता सध्या पाठपुरावा सुरू आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून देखील पाठपुरावा सुरू असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.